तू येणार अपेक्षित होतं. माझं येणं अपेक्षित होतं. मग माझे प्रश्नही माहीत असतील ना तुम्हाला. माझ्या पिण्याच्या पाण्यात तुम्ही काही मिसळलं होतात ना? लेकीसमोर खोटं नाही बोलणार. हो, का? गुलामीची सवय लागलेल्या पक्षाला मोकळा आभाळ सुद्धा कैद वाटायला लागतं. कधी मोकळी होणारच त्या भैरवी वैजेच्या गुलामीतून? भैरवी माई कशी का असे ना, पण त्यांनी जर माझ्यावर उपकार केलात ना, ते जास्त महत्वाचे आहेत माझ्यासाठी. आणि माझं लग्न झालंय. मी एका छोट्या घरातून महालात जरी गेले असले तरी मी माझा शब्द नाही मोडू शकत. आणि तुम्ही मुलगी मानता ना मला, मग भैरवी माईला हरवण्यासाठी तुम्ही माझा शब्द खोटा पाडलात. जिंकलात तुम्ही, पण हरले मी. तुझ्या आवाजावर फक्त तुझा अधिकार आहे, हे सत्य जगासमोर यायला नकोय. ती वेळ गेली आता. खोट्यावर खोट्याचे इमले बांधत आले. जर हे सत्य सारंग सरांना कळलं तर काय होईल? जी मुलगी आपल्या शब्दाला जागली नाही, ती आपल्या नवऱ्याशी खोटं बोलली, तिच्यावर कधी आयुष्यात विश्वास ठेवतील ते? का नाही? सारंगचं जर तुझ्यावर प्रेम असेल तर तो नक्कीच विश्वास ठेवेल. मला नाही माहित त्यांचं प्रेम आहे की नाही माझ्यावर, पण मी मनापासून त्यांना नवरा मानते. स्वतःच्या आयुष्याचा खेळ मांडलायस तू, हे अजूनही लक्षात येत नाहीये का तुझ्या? कधी येणार आहे? कसं सांगू? माझी लेक सानिका, एके रात्री अचानक तिला ताप आला होता ना. 7 वर्षाची होती आणि ताप हळूहळू इतका वाढला की तो डोक्यात गेला. आणि मुलगी काही औषध घ्यायला तयारच होईना. औषध जवळ नेलं की जीवाच्या आकांतानं ओरडायची. आता ताप तर उतरायला हवा की नको, बरं तर वाटायला हवा की नको. मग मी काय केलं? मी नाक दाबलं आणि कडू औषध तिला पाजलं. थोड्या वेळाने ताप उतरला, तिला बरं वाटलं. जशी माझी सानिका तशी तुला तुझ्या भल्याच्या गोष्टी कळत नसती तर त्या तुला दाखवून देणं हे बाप म्हणून माझं कर्तव्य आहे आणि मी ते करणार. त्या भैरवी वझेने पाया पडून तुझी माफी मागितली तरी तिला तुझी खरी किंमत कळलेली नाही. तिला आता कळणार. सावलीची खरी किंमत तिला आता कळणार. सावली, तुला माहितीये त्या कार्यक्रमात यांनी तुला आवाज जाणारच जे औषध पाजलं तेच औषध घरी आल्यावर यांनी स्वतः सुद्धा घेतलं. पोर अशीच निघून गेली. डोळ्यात पाणी होतं तिच्या. बापाचं तिच्याबद्दल असलेलं प्रेम, तिच्याबद्दलची काळजी आणि तळमळ सगळं होतं. अशीच नाही गेली लेक, डोळ्यात बापाचं प्रेम साठवून गेली. दादा
मला फक्त पुण्याला घेऊन जाल का? तिथे गेल्यावर मी तुमचे सगळे पैसे देऊन टाकेन. पुण्याला जाऊन पैसे नाही दिले तर प्रीतम, त्या फ्रस्ट्रेशन मध्ये त्या फ्रस्ट्रेशन मध्ये तू फक्त दारू नाही प्यायलास तर एका मुलीचं आयुष्य पण उद्ध्वस्त केलं. मोनिका, प्रीतम पासनं मोनिका प्रेग्नेंट आहे. हे सगळं काय घडतंय माझ्यासोबत मला खरंच कळत नाही. हा फोन ठेवा तुम्ही. मी जर तिथे पोहोचल्यावर पैसे नाही दिले तर हा फोन घेऊन टाका. फोन स्विच ऑफ करून द्या. हे घे. बसा. अरे यार, हा फोन का नाही करतोय? आदित्य सर, कदाचित त्यांना भीती वाटत असेल. अरे कसली भीती वाटायची आहे? फोन करायला कसली भीती वाटते त्याला? मूर्ख माणूस आहे, एक नंबरचा मूर्ख माणूस आहे. अक्कल नाही आहे त्याला. दिशासोबत लग्न करायचं नाही म्हटल्यावर इतका फ्रस्ट्रेशन मध्ये दारू पिऊन त्यांनी काय केलंय ना, त्याला खरंच कळत नाहीये. मला आता ती मुलगीच फ्रॉड वाटायला लागली. प्रीतम दारू पिऊन असं काही करेल असं मला वाटत नाहीये. आपल्याकडे काही प्रूफ नाहीये. पर मला काळजी वाटायला लागली यार. ते असेल फ्रस्ट्रेशन मध्ये येऊन काही करायला नको म्हणजे सर. आदित्य सर, तुम्ही शांत व्हा. मी त्यांना एकदा फोन करून बघते. हा लाव. पण येतोय फोन. शांत व्हा. आपण शोधूया, त्यांना भेटतील आपल्याला ते. ते शोधायचं आहे. एक्सक्यूज मी. ओ हॅलो, इथून गाडी काढ. का? मी माझी गाडी रिव्हर्स मध्ये इथे लावत होते, तू मध्ये आलायस. आय एम सॉरी, पण आता ही गाडी इकडनं आणणार नाही. आय डोंट केअर. ओके, मी माझी गाडी इथेच पार्क करणार. मला वाद घालायला वेळ नाही. प्लीज दुसरीकडे पार्क करा. गॉड. हे घे चिप and park your car somewhere else, okay? बापाच्या श्रीमंतीचा माज दिसतो यात. ते काय म्हणतात बरं? हा, अमीर बाप की बिगड़ी हुई औलाद. ते असतो. ए, बापाबद्दल काही बोलू नकोस हा. पक्षी वागू नकोस ना की बापाला बोलावं लागेल. अच्छा, आता तुला कळेल की मी काय वागते ते. हे पैसे आणि हे सगळे पडलेले पैसे घेऊन घरी जा. यू ब्युटी, डॅडला सांगायला हवं की त्यांची डुप्लिकेट कॉपी सापडली आहे म्हणून. विश्वंभर ठाकूरांची मुलगी आज पहिल्यांदा मेस्मराईज झाली. साहेब, भरला ग्लास.
त्या कागदावर सही केली असती, अंगठा मारला असतास, तर आपण दोघं मस्त चिअर्स करत आत्ता समोरासमोर बसलो असतो. नाही, पण आता तू ह्या बाटलीनं तोंड लावून पिण्याच्या लायकीचा पण राहिला. आता काय करायचं? नीचे धरती, ऊपर अंबर और बीच में विश्वंभर. विश्वंभर. हॅलो. हा ठीक आहे सर. मॅडम आल्या. सर असेच जात आहे का ते? सर मोनिका, तू मोनिकासाठी आवळा, कैरी हे सगळं घेऊन गेला होतास का? तुला माहितीये का ती प्रेग्नंट आहे ते? पण प्रीतम, कारण प्रीतम पासनं मोनिका प्रेग्नंट आहे. काय? प्रीतम, मी येते. थांब मोनिका, तू या घरातनं जाणार नाहीस. या घरातनं जर कोणी जाणार असेल तर तो प्रीतम आहे. जरी प्रीतम माझा मुलगा असला तरी कुठल्याही मुलीवर अन्याय होताना मी बघू शकत नाही. प्रीतम सर, खाली उतरा आधी. आता मी नाही येणार. आईने अक्कल नाही ना मला घरातून, मग आता कशाला परत येऊ? प्रीतम सर, ते समजा नंतर बोलूया ना आपण. ती ती येळ नाहीये. तुम्ही उतरा खाली, बाहेर या. नाही येणार आहे म्हटलं. प्लीज जा. तुमचं काय ते मिटव, मला उशीर होतोय. मला सांगा, मी कवापासून फोन करते तुम्हाला. फोन कुठं आहे तुमचा? बंद येतोय फोन. फोन कुठं आहे? हे बघ पारू, मला जाऊ दे. ऐक माझं. हो दादा, तुम्ही निघा आणि तो फोन द्या आधी. या बाहेर. बोल बोल, का केलंस असं? डोकं फिरलाय का रे जरा तुझा? तुला आठवत नाहीये तुझ्या लग्नासाठी आम्ही किती धडपड केली होती? त्या दिशेविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी केवढे मरत होतो आम्ही, आणि तू दारू पिऊन तिथं पडला होतास. खरंच लाज कशी नाही वाटली रे तुला? आणि मग ती मोनिका कोण आहे यार? आणि का तू तिला भेटायला गेला होता? अरे काय हळू? बघ, मी खरं सांगतोय, मलाच आठवत नाहीये. त्या दिवशी मी फ्रस्ट्रेट होतो. ते दिशाचं काय करावं ते मला कळत नव्हतं. पण त्या दिवशी मी दारू प्यायलो की नाही, मी त्या मोनिकाला भेटलो की नाही हे पण आठवत नाहीये मला. यार पण असं कसं करू शकतो मी?
मोनिका तरी का खोटं बोलेल? मला ना काही कळत नाहीये रे. काही उपयोगच नाही ना. म्हणजे मी आधी पण वाईट मुलगा होतो आणि अजूनही वाईटच मुलगा राहिलो. मी नाही सुधारलो आणि कधी सुधारणार पण नाही. अशाने ना प्रिया कायमची माझ्या आयुष्यातून निघून जाईल याचं वाईट वाटतंय मला. कसं तोंड दाखवून मी तिला? आणि मी खरं सांगतो, मी मोनिकाला भेटायला गेलो नव्हतो. मी तिच्या बरोबर बाळाची आणि सुखी संसाराची स्वप्न नाही पाहिली रे. ती खोटं बोलते. ते असं का करते मला माहित नाही, पण ह्याला मी जबाबदार आहे ना. प्रियाचं आयुष्य बर्बाद करतोय मी, त्या मोनिकाचं आयुष्य बर्बाद करतोय. माझीच माणसं बरकी वाटायला लागली. प्रीतम सर, पण मग म्हणून तुम्ही दुसऱ्यांच्या आश्रयाला जाऊन राहणार आहात का? हे बघा, माती सुटायला लागली की ती बांधायला लागते आणि नाती तुटायला लागली की ती जोडायला लागतात. प्रिया मॅडमनं तुमच्या नात्यावर ते मोनिका नावाचं संकट आलं आहे आणि अशा वेळी तुम्ही प्रिया मॅडमना एकटीला सोडून तुम्ही पुण्याला जाऊन राहणार आहात का? मग प्रिया मॅडमना कोण सावरणार आहे? एक मिनिट, तुला कसं माहित मी पुण्याला चालले तर? तुला काय ते महत्वाचं नाही. मला सांगा, तुम्ही किर्लोस्कर बंगल्यात येऊन राहू शकत नाही, पण तुम्ही माझ्या घरात येऊन राहू शकता ना. प्रीतम सर, हो, जे माझं घर आहे ते तुमचं घर आहे. तुम्ही ते तुमच्या मित्राच्या घरी पुण्याला जाऊन राहण्यापेक्षा तुम्ही माझ्या घरात येऊन राहणार. स्वतःच्या हक्काच्या घरात राहता असं समजा ना. हक्कानं राहा. मी मारुती मामाच काय? मी बाशी बोलेन, मी बाला समजावेन. मला काय बी ऐकायचं नाही. मी तुम्हाला एकट्याला कुठं बी जाऊ देणार नाही. तुम्ही चला चला. Hi, I am Soham Mehndal. Please have a seat. So, ma'am, I have a new proposal under which आपल्या दोघांच्याही कंपनीला बेनिफिट आहे. हा सगळा डेटा माझ्याकडे एका प्रेझेंटेशनमध्ये रेडी आहे. यू वॉन्ट टू सी? हो, नक्कीच. मला हे प्रपोजल खूप आवडेल. बट एक्झॅक्ट तुम्ही हे प्रपोजल मला मेल करू शकता का? हो, मी मेल करेनच, पण आत्ता प्रेझेंटेशन दाखवू ना? ओके. एक मिनिट, टिश्यू. इट्स ओके, एक्सक्यूज मी. माझा हात पकडायची हिम्मत पण झाली नव्हती कोणाची. लाईक दिस बॉय. अँड नाव आय वॉन्ट ओनली हिम एनी हाव. Please, behave yourself. सो मला एखादी गोष्ट आवडली ना की ती मी काहीही करून मिळवते. मला तू आवडलायस. रादर खूप दिवसांनी मला कोणीतरी आवडलंय. तू माझा झालायस सोहम, माझा झालायस. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार.